मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. मी आज उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या असली या गावी एक बांबू डेपो बघायला जातोय. असली हे गाव सातपुडा डोंगराच्या मध्ये असलेलं एक छोटस गाव आहे. ही तापी नदी आहे. नदीला पाणी भरपूर आहे आणि नदीमध्ये बांध घातलेले आहे. रेल्वे प्रवासानंतर पुढचा हा प्रवास असा मी रस्त्याने केला. हा मुंबई आग्रा रोड आहे. टोल प्लाझा क्रॉस करून मी पुढे निघालोय. दुपारची वेळ होती, त्यामुळे वाटेत लागणाऱ्या जय बाबारी या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं. इथली दाल बाटी प्रसिद्ध आहे असं ऐकलं होतं, म्हणून मी दाल बाटी घेतली. जेवण करून मी पुढे निघालो. ही असली या गावाची वेस आहे. असली हे साधारण 250-300 घरांचं एक गाव आहे. ही गावातली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. ही ग्रामपंचायत कार्यालय आहे. समोर अंगणवाडी दिसते. या बाजूला शाळेचे काही वर्ग आहेत. बाहेर गावचंच वातावरण आहे. इकडे बकरींचे कळप दिसत आहेत. बकरीच्या पाठीवरून हात फिरवला. नमस्कार, मी राहुल श्रीराम मिशी, सेफ आरएमसी समिती अध्यक्ष. आमचे सचिव लोटन भिका कोडी आणि आमचे मित्र सागर भाऊ कोडी. आम्ही गेल्या 17 वर्षापासून या परिसरामध्ये काम करतोय आणि गेल्या मागच्या वर्षी आम्ही एक समिती तयार केली सेफ आरएमसी मध्ये म्हणून. आणि या समितीमार्फत आम्हाला या समितीने आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. या निधीमधून आम्ही जवळजवळ 50,000 बांबूची रोपं तयार केलेली आहेत. आणि हे जे मागे जे टेक्स्चर उभं आहे हे या निधीतून पाण्याची 5,000 लिटर पाण्याची टाकी, टँक आणि एक तार कंपाऊंड तयार केलेलं आहे 60 बाय 100 फुटाचं. त्याच्यात पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आम्ही एक या परिसरामध्ये गेल्या 2 वर्षापासून जे वृक्ष लागवड करतोय ते वृक्ष लागवड जवळजवळ 60,000च्या आसपास आम्ही वृक्ष लावलेली आहेत. आणि त्याच्यातनं जवळजवळ 55,000 वृक्ष आम्ही जगून दाखवलेली आहेत. हा परिसर जवळजवळ 87.55 हेक्टरचा आम्हाला आमच्या या ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. तरी या परिसरामध्ये आमचं पुढचं उद्दिष्ट असं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरण कसं टिकेल, शुद्ध ऑक्सिजन कसा भेटेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि सातपुड्याचं गतवैभव एक छोट्या खाणी कसं प्राप्त होईल. जे जंगल नष्ट झालेला आहे तो जंगल आम्ही काही अंश प्रमाणे छोटीशी सुरुवात केलेली आहे आणि या परिसरामध्ये हिरवळ वातावरण कसं तयार होईल हा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेला आहे. बांबू फाउंडेशन मुंबई अंतर्गत आम्हाला जो निधी मिळाला त्या निधीमधून आम्ही एक रोपवाटिका तयार केलेली आहे. या रोपवाटिकेमध्ये जवळजवळ 50,000च्या पुढे वृक्ष आपण ठेवू शकतो. आणि याच्यातूनच आपण गेल्या 6 महिन्यानंतर जे वृक्षारोपण करणार आहोत पुनश्च एकदा, हे तर वारंवार सतत चालू येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या 6 महिन्यामध्ये आम्ही जी रोप साठवण केंद्र जे छोटस खाली बनवलेलं आहे इथं आम्ही रोप साठवणार आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यात आम्ही हे वृक्ष याच परिसरामध्ये लावणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही आता रोप तयार केलेली आहेत. ही बांबूची रोपं मानवेल प्रजातीचा हा बांबू आहे. जवळजवळ आम्ही 50,000 ते 60,000 रोपं आता रेडी केलेली आहेत. आणि येणाऱ्या काळात ही रोपं याच परिसरामध्ये आम्ही लावणार आहोत. म्हणून विशेषतः आम्ही बांबू फाउंडेशन मुंबईचे खूप खूप आभारी आहेत की त्यांनी आम्हाला आर्थिक निधी उपलब्ध करून दिली. आणि असंच बांबू फाउंडेशन आम्हाला वेळोवेळी मदत करणार ही आम्हाला निश्चित आता गॅरंटी झालेली आहे. कारण
आम्ही जे काम करतोय त्यांचा जो आर्थिक निधी हा सत्कर्मी कसा लागेल हे सगळं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलेलं आहे. नमस्कार, मी लोटन भिकाखोडी राहणार असले सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचा सचिव. या ठिकाणी आपण पाहत आहात की बांबू फाउंडेशनने जे आम्हाला आर्थिक मदत करून दिली, आर्थिक निधी उपलब्ध करून दिला, त्या निधीचा आम्ही विनियोग म्हणून या ठिकाणी बेड पद्धतीने आम्ही मानवेल जातीचा बांबू या ठिकाणी बी टाकून त्याचे आम्ही रोपं तयार केलेली आहेत. आता ही जी रोपं आहेत ही गेल्या 2 ते 2.5 महिन्याची आहेत. येत्या 6 महिन्यामध्ये ही रोपं पूर्ण होणार आहेत आणि यांची वाढ झाल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये ही रोपं लावण्यायोग्य होतील आणि पावसाळ्यामध्ये जे लावण्यासाठी या परिसरामध्ये ही 87.25 हेक्टर ही जमीन सामूहिक वन हक्क दावा आम्ही दाखल केलेला होता आणि ती मंजूर होऊन आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत ती आता आम्हाला देण्यात आलेली आहे. आणि या परिसरामध्ये आम्ही आता सध्या स्थितीमध्ये 10,000 खड्डे आम्ही या रोपं लावण्यासाठी तयार केलेले आहेत आणि येत्या काळामध्ये 30 ते 40,000 खड्डे आम्ही या परिसरामध्ये खोदणार आहोत आणि ही जी रोपं आहेत ही रोपं पावसाळ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत. आता येत्या काळामध्ये असंच बांबू फाउंडेशन महाराष्ट्र मंत्री यांचं सहकार्य लाभल्यास ते अधिकाधिक या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने रोपं लागवड करून त्यांचं संवर्धन कसं करता येईल हे आमचा या समिती मार्फत हा प्रयत्न राहणार आहे. रोपं लागवड झाल्याच्या नंतर त्यांना पाण्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणी नैसर्गिक स्रोत म्हणून आमचा असली येथील पाझर तलाव आहे. त्या पाझर तलावातनं आम्ही हे पाणी या रोपांना देत असतो आणि गरज भासल्यावर आम्ही या टँकरद्वारे त्या रोपांना पाणी देऊन जगवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो. म्हणून येत्या काळामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कसा करता येईल या अनुषंगाने आम्ही समितीच्या मार्फत काम करीत आहोत आणि आमच्या समितीला या परिसरामधील सगळे ग्रामस्थ आमच्या असली ग्रामपंचायतीचं सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आणि आमची एक सातपुडा संवर्धन समिती आहे. या सातपुडा संवर्धन समितीमध्ये 50 ते 60 तरुण आणि प्रौढ जे आहेत ते सदस्य मिळून आम्ही हे सगळं या परिसराची देखभाल करत असतो. या वृक्षांचं ऱ्हास होणार नाही ही आम्ही काळजी घेत असतो. म्हणून येत्या काळामध्ये बांबू फाउंडेशनने आम्हाला असंच सहकार्य करत राहिले तर आम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि मला असं वाटतं या समितीच्या मार्फत बांबू फाउंडेशनने जे आम्हाला सहकार्य आता केलेलं आहे आणि पुढे येत्या काळामध्ये सहकार्य आम्हाला मिळणार आहे. म्हणून मी पुनश्च बांबू फाउंडेशनचं मी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. मी आता एका छोट्याशा टेकडीवर आलोय. इथून डोंगर परिसर अगदी व्यवस्थित दिसतो. यामध्ये एक पाझर तलाव आहे. त्यामुळे रोपवाटिकेसाठी त्यांना पाण्याची कमतरता भासत नाहीये. सामूहिक वन हक्क समितीचे अध्यक्ष श्री राहुल येशी यांनी मला या भागातली व्यवस्थित माहिती दिली. पावसाळ्यात सातपुडा पर्वताराजीत मधला हा डोंगराळ भाग अगदी छानपैकी हिरवागार असतो. चला आता इथेच थांबतो. पण निघण्यापूर्वी नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.